हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आहोत ओ हाय भूषण. मी कोणाकडे बसणार? मी ह्याच्याकडे बसणार आहे. हा, हे चले चले. अरे सगळ्यात पहिले हे काम हे पहिलं काम हॅलो करतो. गाईज, गुड मॉर्निंग. आवाजात नाही हे बघा की काय पण ब्लॉग नको बाबा. आज मी ओमांजली जो माझे फ्रेंड आहेत त्यांच्या ब्लॉग मध्ये बोलते आहे. त्यांनी मला दिला आहे स्टार्ट करायला. चॅनलवरती ओमांजलीला इंट्रोड्यूस करणार आहे. सो आम्ही लोक चालले आहेत अलिबागला बाय रोड. हे बघा, आणि पहिला स्टॉप आम्ही धारावीमध्ये घेतलाय कारण की आमच्यामधले 2 मित्र 2 बाईक ह्या लोकांनी रस्ता चुकीचा घेतलाय. आणि हे बघा आहेत ए हाय बोल. हा आमचा ट्रिप लीडर आहे. हा भूषण का हे असे छपरी लोक असतात ना, त्यामुळे आम्हाला लेट झालाय. आम्ही 2 तासात पोहोचणार आहे. हे बघा कुठे गेले. पुढे जाऊया, तुम्ही पाठवून आहे. आणि ही थोडीशी रागवली दिवसला बाईक चालवायची होती, पण ती विसरली की बाईक चालवता येतच नाही. काय करू शकतो. इथे आमचा प्रणय बसलाय, तो नाचतोय. आणि ही बाजूला जाणवी आहे आणि ती जी दिसते ती छोटीशी मुलगी. या ज्या 2 मुली छोट्या मुली दिसत आहेत त्या दोघींनी वडा ऑर्डर केलाय, मेंदू वडा. आणि ही आहे हिला खास करून मेंदू वडा आवडतो, कारण की मेंदू वडा हा याच्यासारखा दिसतो. सॉरी पण डोसा दिसत नाही. सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही परत आता रेडी झाले आहेत फॉर राईड. आता आम्ही डायरेक्ट अलिबागला जाऊन थांबणार आहे. ते बघा सगळेजण रेडी झाले आहे, रेडी होते आहे. आता मी तुम्हाला दाखवते. आता हेल्मेट घालून आम्ही फुल रेडी होणार आणि आता आम्ही चालले परत. हा असं बोला ना, एकदम सिंपल. पटेल तिघींची गाडी चालवायचे वांदे. अलिबागला आणि आता डायरेक्ट आम्ही पटेली तर मारू शकतो. आता अजून मध्ये 2-3 स्टॉप घेणार. स्टॉप नाही घेणार, तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. हॅलो गाईज, सो आम्ही पोहोचल्यात अलिबागला आणि आता आम्ही आमच्या विलाकडे आल्या. तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता मी विला दाखवते. ओके चला गाईज, व्लॉग चालू आहे. 1 2
त्रियंबिका. हे बघा इकडे दाखव ना व्ह्यू. Are you guys ready? Yes! हा रूम आहे रात्रीचे पार्टी करायला एकदम मस्त व्ह्यू आहे. इकडे चंद्र चांदणी सगळे दिसणार. हा. आणि मस्त सगळे एकत्र बसून इथे हे बघा तुम्ही बघू शकाल इथे छान आहे व्ह्यू. आणि खाली आमच्या गाड्या. गाड्या पण दाखवा. हा पटेल. हा छपरी. हा आमचा वॉचमॅन. जो गाडी साफ करायची. हा आता आपली second room. लॉक केलंय. पोळी आहे तिथे. ही पण लॉक केली. आम्ही दाखवू नाही शकत सॉरी. तर आता आम्ही चाललो आहोत नाचायला. चलो धमाल करूया. हॅलो गाईज, तर आम्ही आता चाललोय कोरलाई लाईट हाऊसला आणि तिथे जवळपास बीचला. तर आम्ही असे चाललोय. आमचा हिरो. वाव. चलो तर आम्ही तुम्हाला दाखवू लाईट हाऊस कसा होता, काय होतं. मच्छी मज्जा आमची. अक्षरा पडा. तर सॉरी गाईज, आपण आता लाईट हाऊस कॅन्सल करतोय कारण ते आता बंद झालं आहे. त्याचं लास्ट टायमिंग 7 ते 8च असतो आणि आम्ही आता नागाव साईडला आहोत आणि ते आहे कुर्लाईला. तर तिथे पोचायलाच पाऊण 1 तास लागणार. तर आमच्या ड्रायव्हर्सच्या स्पीडप्रमाणे आम्हाला 1.5 ताससुद्धा लागू शकतो. तर म्हणून आम्ही तो प्लॅन ड्रॉप करतो कारण मग तिथे जाऊन मग पुढे काही मजा नाही येणार. जे आम्हाला जे लाईट हाऊसमध्ये वरती बघायचं होतं ते नाही, सगळं सनसेट वगैरे बघायला मिळणार. सो आम्ही आता चाललो आहे रेवदांडा बीच. तर मग ते आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघा आमची पब्लिक आता कसं दाखवूया तिकडे बाहेर. आमची पब्लिक फोटो काढण्यात बिझी आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पाठी खूप असं छान व्ह्यू आहे. The night view.
चला तर खूप सारी मज्जा करून आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. जाता जाता आम्ही विचार केला की बाप्पांचं दर्शन घेऊ आणि त्यासाठी जवळच असलेल्या पाली म्हणजेच बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पालीला निघालो आणि तिथे जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. चला तर आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.